गोकुळ सोबत गोकुल. बेकायदेशीर पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या तिघांना अटक. 1,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शुभम अमर साळोखे वय 28 राहणार कुंभार गल्ली गंगावेश कोल्हापूर, आशुतोष अमर कारंडे वय 27 राहणार फुलेवाडी रिंग रोड व तेजस खरटमल राहणार संभाजीनगर औरंगाबाद अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून त्यांच्याकडून एक पिस्तूल, 7 जिवंत राऊंड असा एकूण 1,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गोपनीय माहिती घेत असताना पथकातील पोलिसांमधील वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की शुभम साळोखे यांच्याकडे पिस्तूल असून तो रंकाळा तलाव परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून शुभम साळोखे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, 4 जिवंत राऊंड मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ही पिस्तूल व राऊंड आशुतोष कारंडे याच्याकडून विकत घेतल्या असल्याचं सांगितलं. या प्रकरणी आशुतोष कारंडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही पिस्तूल तेजस खरटमल याच्याकडून 2 महिन्यांपूर्वी विकत घेतली असल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच एक पिस्तूल व 2 राऊंड ऋषिकेश पोवार राहणार फुलाची शिरोली तालुका हातकणंगले यालाही विकल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही पिस्तूल दुरुस्ती करता पुण्यातील राजाभाऊ नावाच्या व्यक्तीकडे दिलं असल्याचं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.